पाहुयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। भाजपच्या टीकेवर मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं। फडणवीस आणि त्यांच्या आमदारांचा मला बदनाम करण्याचा दावा आहे असं जरांगेंनी म्हटलेलं आहे। माझ्या विरोधात ट्रॅप रचलाय, षडयंत्र रचलंय, मात्र मी मागे हटणार नाही असं जरांगे म्हणाले। गोवंडी रेल्वे स्थानकावर प्रवासी लोकल खाली जाताना कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी वेळीच धाव घेत प्रवाशाला ओढून बाहेर काढलं। हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। संबंधित व्यक्ती यात किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते। या मागणीसाठी तरुणांचं उपोषण सुरू आहे। या उपोषणकर्त्या तरुणांची छत्रपती संभाजी महाराज यांनी भेट घेतली आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीनं पालिकेच्या 36 शाळांमधील 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा नियंत्रण कक्ष बनवण्यात आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरूपामध्ये या कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं। असा उपक्रम राबवणारी मीरा भाईंदर महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली आहे। सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये महत्त्वाचे असलेलं रेशन कार्ड आता बंद होणार असून त्याऐवजी ई रेशन कार्ड लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे। राज्य शासनानं ई रेशन कार्ड देण्याबाबत निर्णय घेतला होता। त्यानुसार संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे। महावितरणाच्या महाडिस्क या संकेतस्थळावरती ऊर्जा चॅटबॉट सुरू करण्यात आलेला आहे। यामुळे आता वीज ग्राहकांना नवीन कनेक्शन, वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्या, तसंच वारंवार विजेचे ये-जा किंवा महिन्याला आलेलं जास्तीचं बिल इत्यादी बाबींच्या तक्रारी एका क्लिकवरती करता येणार आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विशाखा समिती कागदावरच असल्याचं उघड झालं होतं। त्यानंतर आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी विशाखा समितीचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला। याशिवाय आरोग्य शिक्षण विभागामध्ये असलेली स्वतंत्र महिला तक्रार निवारण समिती यापुढे कार्यान्वित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पनवेल नवी मुंबईमधील हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारलाय। निर्देशांक 44 वर आला असून सर्वच विभागातील प्रदूषण नियंत्रणात आलंय। हवेतील धुळीकणाचं प्रमाणही अत्यंत कमी झालं असून शहरवासियांना गणराया पावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरतीये। मागील 2 वर्षापासून 321 कोटीहून अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं आहे। 40,000हून अधिक रुग्णांचे प्राण या दरम्यान वाचलेले आहेत। भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला पूर्व, त्याचबरोबर साकीनाका, जोगेश्वरी, मालाड येथील 291 ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका कायम आहे। या ठिकाणी 22,000हून अधिक रहिवासी वास्तव करतात। रहिवाशांच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंती बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलाय। नवीन वीज जोडणी मिळवण्याची प्रक्रिया आता 7 दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे। ऑनलाईन कस्टमर पोर्टलवरती ॲप्लिकेशन फॉर्म, ओळख पुरवठा आणि त्याचबरोबर मालकी पुरावा हे 3 कागदपत्र सादर करून ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे। वीज चोरी करणाऱ्यांच्या अवैध वीज वापरावरती भारत नियमनानं वीज बिलं भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांवरती विनाकारण पडतो। त्यामुळे आता वीज चोरी केल्यास 3 वर्षापर्यंत तुरुंगवास भोगावा लागणार आहे। या प्रकरणी कंपनीकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेनं भाविकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। 1.5 दिवसांपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी पालिकेचे सुमारे 12,000 अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। तसंच 71 नियंत्रण कक्ष सज्ज आहेत। मुंबईत सुरू असलेल्या गृहखरेदीच्या धूमधडाक्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या गुंतवणुकीचं प्रमाण लक्षणीय असल्याची माहिती समोर आली आहे। मुंबईमध्ये झालेल्या एकूण घर खरेदीमधील 15,275 मालमत्तांची खरेदी ही ज्येष्ठ नागरिकांनी केल्याचं स्पष्ट झालंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 4 वर्षांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये 532 दिवसांची रजा घेतली होती। त्यांच्या एकूण कार्यकाळापैकी ते 40% दिवस रजेवर असल्याचं दिसून आलं। त्यांनी 794 दिवस काम केलंय। अपघातांमुळे टीकेला सामोरं जावं लागणाऱ्या समृद्धी महामार्गावरती 16 ठिकाणी प्रवाशांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं हालचाली सुरू केल्या आहेत। सुमारे 4 हेक्टर जागेवरती खासगी भागीदारांच्या माध्यमातून या सोयीसुविधा उभारल्या जाणार आहेत। कैद्यांची मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी कम्युनिटी रेडिओ उपक्रम राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। नागपूर, येरवडा, नाशिक, कोल्हापूर या कारागृहांमध्ये हा उपक्रम कार्यान्वित आहे। आता राज्यातील सर्वच कारागृहांमध्ये कैद्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे।
केंद्र सरकारनं महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावानं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे। समर्थन मूल्य योजनेअंतर्गत सोयाबीन आणि उडीद या 2 पिकांसाठी ही खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्रीय कृषी मंत्रालयानं होकार दिला आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करीत 1.5 दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला। पण पुढील वर्षी बाप्पा खरोखरच लवकर येणार आहे। 2025 मध्ये गणरायाचं आगमन हे 11 दिवस लवकर होणार आहे। बाप्पा 27 ऑगस्ट रोजी भक्तांच्या भेटीला येणार आहे। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांचे एकत्र फोटो असलेले बॅनर झळकावल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय। जनतेची झाली तयारी, हर्षवर्धन भाऊ आता वाजवा तुतारी अशा आशयाचे शहरामध्ये बॅनर झळकवण्यात आलेत। हर्षवर्धन पाटील समर्थकांनी हे बॅनर लावल्याचं बोललं जात आहे। अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना आपल्या मनातील खतखत बोलून दाखवली आहे। आता बारामतीकरांना मी नाही तर दुसरा आमदार मिळाला पाहिजे, दुसरा आमदार मिळाल्यानंतर मी केलेली कामं आठवतील असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। यामुळे अजित पवार आता बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीयेत हे स्पष्ट संकेत यातून मिळत आहेत। माजी आमदार बापू पाठारे भाजपमधून बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये आहेत। वडगाव शहरी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास ते इच्छुक आहेत। त्यामुळे आता भाजपला रामराम करत बापू पाठारे तुतारी हातात घेण्याच्या तयारीमध्ये आहेत। मुंडेंच्या बालेकिल्ल्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। जरांगेंवर जेसीबीच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भव्य रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झाले होते। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचा नाच सोडावा। मराठ्यांच्या वेदना तुम्हाला नाही समजणार, मी सगळ्यांकडे पाहणार आहे। जे आरक्षणामध्ये आले त्यांचा कार्यक्रम होणार, मग तो कोणीही असो अशा शब्दामध्ये मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवरती हल्लाबोल केलाय। लातूरच्या औसा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये डिलिव्हरीनंतर चक्क महिलेच्या पोटातच डॉक्टर नॅपकिन विसरले। प्रसूतीनंतर महिलेला डिस्चार्ज देण्यात आला। त्यानंतर महिलेच्या पोटात दुखू लागल्यामुळे तिला पुन्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। तेव्हा ही बाब उघडकीस आली। वेळीच उपचार झाल्यानं महिलेचे प्राण वाचले आहेत। महाराष्ट्रात 90 दिवसांसाठी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। या खरेदी केंद्रामधून हमीभावामध्ये सोयाबीन खरेदी केली जाणार आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे केंद्र सरकारकडे या संदर्भात पाठपुरावा केला होता। त्यांच्या प्रयत्नांना आता यश आलंय। सोयाबीनला प्रति क्विंटल किमान 4,892 रुपये हमीभाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे। छत्रपती संभाजीनगर इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजश्री उमरे या तरुणीचं गेल्या 7 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। दरम्यान उपोषणस्थळी जाऊन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी या तरुणीची भेट घेतली आहे। उपोषण मागे घेण्याची विनंती त्यांनी यावेळेस केली आहे। सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मराठा समाजाचे प्रश्न मांडू असं आश्वासन मंत्री सत्तार यांनी दिलं आहे। चेन्नई शिर्डी असा पायी प्रवास करत पालखी घेऊन आलेल्या 40 साई भक्तांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी साईबाबा संस्थानाच्या वतीनं भक्तांचा सत्कार करण्यात आला। जळगावमध्ये जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यातील दुचाकी आणि 4चाकी वाहनांची संख्या वाढवण्यात आली। पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते नव्या वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं। वाहनांचं पूजन करून श्रीफळ वाढवून वाहनांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला। इंदापूरजवळ एका खासगी बसचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये बसमधील 10 ते 11 प्रवासी गंभीर जखमी झालेत। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती ही घटना घडली। दरम्यान टायर फुटल्यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय।